नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला एक म्हण माहीतच आहे, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. पण जसा काळ बदलतोय तसं आपल्याला देखील बदलावं लागेल आणि आपल्या म्हणी देखील आपल्याला बदलावं लागतील. तर आता फक्त प्रॅक्टिस राहिली नाही, तर परफेक्ट अँड स्मार्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तर चला मग चालू करूया आपण आपली स्मार्ट आणि परफेक्ट प्रॅक्टिस. तर मित्रांनो, फार्मसी रिलेटेड जर तुम्ही एखाद्या पोस्टची तयारी करत असाल तर त्यासाठी आमच्या एवढ्या बॅच अवेलेबल आहेत. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर PDK अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर ही स्मार्ट तयारी करण्याची सुरुवात आपण करूया. त्यासाठी पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती, तो म्हणजे 3, 2, 1. फर्स्ट क्वेश्चन आलाय, ड्रग ड्रग ऑफ चॉईस फॉर मलेरिया इन प्रेग्नन्सी. त्याचे ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी: क्लोरोक्विन, आर्टिमिसिन, हॅलोफॅन्ट्रिन अँड नन ऑफ अबाव. हे 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहे. त्यातला पहिला आपण एलिमिनेट करूया, एलिमिनेशन पद्धतीने जाऊया. त्यातला पहिला की हे तीनही जे आहेत, हे तीनही आहे अँटी मलेरियल ड्रग. अँटी मलेरियल ड्रग, हे तीनही अँटी मलेरियल ड्रग्ज आहेत, बरोबर आहे. त्यामुळे हा ऑप्शन इलिमिनेट झाला मित्रांनो. तीनही कसे आहेत? अँटी मलेरियल ड्रग्ज आहेत. त्यानंतर हॅलोफॅन्ट्रिन हा जर ड्रग आपण घेतला तर हा पहिल्या ट्रिमेस्टरमध्ये दिला जात नाही, बिकॉज ऑफ इट शोज कार्डियाक टॉक्झिसिटी. कार्डियाक टॉक्झिसिटी काय करतो? हा ड्रग शो करतो आणि त्यामुळे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये हा ड्रग दिला जात नाही. त्यामुळे हा एक ऑप्शन काय झाला? इलिमिनेट झाला. त्यानंतर ॲल्ट्युमिसिन हा जो काही ड्रग आहे, हा ड्रग काय करतोय? तर हा ड्रग फिटस डिफेक्ट निर्माण करतोय. हा जर आपण घेतला तर इट ऑल्सो फिटस डिफेक्ट, बर्थ डिफेक्ट किंवा फिटस डिफेक्ट तयार होतात. त्यामुळे हा ऑप्शन पण काय झाला मित्रांनो? इलिमिनेट झाला. राहिला एक ऑप्शन, तो म्हणजे क्लोरोक्विन. मग ड्रग ऑफ चॉईस फॉर मलेरिया इन प्रेग्नन्सी मध्ये जो ड्रग दिला जातो तो म्हणजे क्लोरोक्विन. हा फर्स्ट लाईन ड्रग दिला जातो. चला तर आपण याचं एक्सप्लेनेशन पाहूया. काय सांगितलंय पहा, आपलं आन्सर काय आलंय? क्लोरोक्विन हे आन्सर आलंय. क्लोरोक्विन का दिलं जातं? तर हा काय आहे? सेफ आहे ड्युरिंग ऑल ट्रायमेस्टर. म्हणजे पहिल्या 3 महिन्यांमध्ये क्लोरोक्विन हा ड्रग सेफ आहे, त्यामुळे तो दिला जातो. त्यानंतर हे जे काही मलेरिया आहे, मलेरिया इफेक्टिव्हली ट्रीट सेन्सिटिव्ह प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. आता हे प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स काय आहेत मित्रांनो? दीज आर द कॉझिटिव्ह एजंट. दीज आर द कॉझिटिव्ह एजंट. हे काय आहेत? कॉझिटिव्ह एजंट आहेत. मलेरियाचे कॉझिटिव्ह एजंट आहे. मलेरिया शब्दामध्ये गंमत आहे पहा. काय आहे मलेरिया? हा जो काही शब्द आहे, हा शब्द कशापासून तयार झालाय? तर हा लॅटिन वर्ड आहे. हा काय आहे मित्रांनो? लॅटिन वर्ड आहे. लॅटिन वर्ड पासून हा शब्द तयार झालाय. म्हणजे अगोदर एक परसेप्शन होतं, अशी समज होती की खराब जागेमधून काय होतोय? तो मलेरिया स्प्रेड होतो. तर तसं नाहीये. त्या समजेमुळे काय झाला? मलेरिया हे त्या डिसीजला नाव देण्यात आलं. तर माल म्हणजे काय? प्रदूषित. माल म्हणजे प्रदूषित आणि एरिया म्हणजे काय? जागा. प्रदूषित जागेपासून तयार होणारा डिसीज असं समज होता. पण प्रदूषित जागेमुळे डिसीज होतोय का? तर नाही. हा कशामुळे होतोय? मॉस्किटो बाईटमुळे होतोय. एक बाईट, मॉस्किटो काय करतोय? एक डास किंवा मॉस्किटो बाईट करतो आणि त्यामुळे मलेरिया होतो. आणि तो कोणत्या कॅटेगरीचा असतो? प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम आणि प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा तो असतो. असाच एक डिसीज आहे मित्रांनो, जो की ज्याचं नाव गैरसमजमधून झालेलं आहे. तो म्हणजे फेमस आहे डायबिटीज मलायटस. ह्या डिसीजचं नाव पण चुकीच्या समजमुळे दिलेलं आहे. आता डायबिटीज काय आहे? डायबिटीज हा ग्रीक वर्ड आहे. डायबिटीज ग्रीक वर्ड आहे आणि डायबिटीजचा अर्थ होतो रॅपिड युरिनेशन. डायबिटीजचा अर्थ काय होतो? रॅपिड युरिनेशन असा त्याचा अर्थ होतो. मग हे काय होतं? रॅपिड युरिनेशन इज द सिम्पटम ऑफ डायबिटीज मलायटस, हे आपल्याला माहिती आहे.
पण ॲक्च्युअल तो त्याचा तो डिसीजचा पार्ट काय आहे का? नाही, तो काय आहे? सिम्पटम आहे. आणि मलायटस हा लॅटिन वर्ड आहे आणि याचा मिनिंग होतो हनी, जो की स्वीट्सशी आपल्याला काय करतो? निगडीत ठेवतो. म्हणजे गैरसमजमधून तयार झालेलं नाव मलेरिया आणि डायबिटीज मलायटस. आपला क्वेश्चन होता आणि आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर होतं क्लोरोक्विन. देन नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती, तो म्हणजे द डिसइंटिग्रेशन टाइम फॉर शुगर कोटेड टॅबलेट. डिसइंटिग्रेशन टाइम फॉर शुगर कोटेड टॅबलेट. आता व्हॉट डू मीन बाय डिसइंटिग्रेशन? त्याच्या अगोदर आपण डिसइंटिग्रेशन म्हणजे काय ते समजावून घेऊ. डिसइंटिग्रेशन म्हणजे काय की टू ब्रेक डाऊन इनटू स्मॉल पार्टिकल्स. टू ब्रेक डाऊन इनटू स्मॉल पार्टिकल्स. स्मॉल पार्टिकल्समध्ये टॅबलेट काय होणं? ब्रेकडाऊन होणं, त्याला म्हणतो आपण डिसइंटिग्रेशन. इव्हॅल्युएशन ऑफ टॅबलेट्समध्ये ही टेस्ट येते मित्रांनो, त्याला म्हणतो आपण डिसइंटिग्रेशन. डिसइंटिग्रेशन म्हणजे काय? टू ब्रेक डाऊन इनटू द स्मॉल पार्टिकल्स. मग शुगर कोटेड टॅबलेटचा टाइम किती आहे? किती टायमिंगमध्ये ती डिसइंटिग्रेट होते? फर्स्ट ऑप्शन आहे 47 मिनिट्स, सेकंड ऑप्शन आहे 60 मिनिट्स, थर्ड ऑप्शन आहे 78 मिनिट्स अँड फोर्थ ऑप्शन 33 मिनिट्स, असे त्याचे ऑप्शन आहेत. आता टाईप्स ऑफ टॅबलेटमध्ये आपण पाहिलं होतं की टाईप्स ऑफ टॅबलेट ओरली ॲडमिनिस्टर करणाऱ्या ज्या काही टॅबलेट आहे, ओरली ॲडमिनिस्टर करणाऱ्या टॅबलेट त्यामध्ये वेगवेगळे क्लास पडतात. ओरली ॲडमिनिस्टर टॅबलेट त्यामध्ये क्लास पडतात, जसं की कंप्रेस टॅबलेट, मल्टी कंप्रेस टॅबलेट, लेअर टॅबलेट, मल्टीलेअर टॅबलेट, कोट टॅबलेट, कोटेड टॅबलेट, अनकोटेड टॅबलेट, असे टाईप्स पडतात. आणि कोटेड टॅबलेटमध्ये शुगर कोटेड, फिल्म कोटेड आणि एंटरिक कोटेड हे त्याचे एक्झाम्पल आहेत मित्रांनो. मग कोट म्हणजे काय की समजा हा आपला API आहे आणि या APIला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. मग काय केलंय? एक लेअर फॉर्म केला, झाले कोट. लेअर फॉर्म केला, काय झाला? कोट झाला. मग या कोटेड टॅबलेटचे काय पडतात? टाईप्स पडतात. मग ते किती आहेत? तर ते 3 आहेत जनरली. त्यामध्ये शुगर कोटेड टॅबलेट, ज्या शुगर कोटेड टॅबलेटमध्ये शुगरचा कोट क्रिएट केला जातो, सुक्रोजचा कोट केला जातो टू हाईड द बिटर टेस्ट. त्यानंतर आहे फिल्म कोटेड टॅबलेट. आता ह्या फिल्म कोटेड टॅबलेटमध्ये काय केलं जातं? पॉलिमरचा लेअर दिला जातो. फिल्म कोटेड टॅबलेटमध्ये पॉलिमरचा लेअर दिला जातो. आणि लास्ट वन आहे एंटरिक कोटेड टॅबलेट. एंटरिक कोटेड टॅबलेट म्हणजे काय की या एंटरिक कोटेड टॅबलेटमध्ये काय केलं जातं मित्रांनो? टू प्रोटेक्ट द ड्रग फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड HCl प्रेझेंट इन आवर स्टमक. आपल्या स्टमकमध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl प्रेझेंट आहे आणि त्यापासून जर आपल्याला टॅबलेटचं प्रोटेक्शन करायचं असेल, APIचं प्रोटेक्शन करायचं असेल, तर कोणती टॅबलेट केली जाते? एंटरिक कोटेड टॅबलेट आपण त्या टॅबलेटला म्हणतो. मग या पद्धतीने काय आहेत? टाईप्स ऑफ टॅबलेट आहे. आपला क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे डिसइंटिग्रेशन टाइम फॉर शुगर कोटेड टॅबलेट. शुगर कोटेड टॅबलेटचा डिसइंटिग्रेशन टाइम किती आहे मित्रांनो? जर समजा अनकोटेड टॅबलेट जर असेल तर ती मॅक्झिमम 15 मिनिट्समध्ये काय होते? डिसइंटिग्रेट होते. अनकोटेड टॅबलेट 15 मिनिट्समध्ये डिसइंटिग्रेट होते. त्यानंतर मित्रांनो शुगर कोटेड टॅबलेट 60 मिनिट्समध्ये डिसइंटिग्रेट होते. किती मिनिट्समध्ये डिसइंटिग्रेट होते? 60 मिनिट्समध्ये डिसइंटिग्रेट होते. फिल्म कोटेड जर असेल, फिल्म कोटेड टॅबलेट मोर दॅन 30 मिनिट्स घेते. आणि लास्ट वन एंटरिक कोटेड टॅबलेट जर असेल तर एंटरिक कोटेड 120 मिनिट्स एंटरिक कोटेड टॅबलेटला डिसइंटिग्रेशनसाठी लागतात. तर मग आपलं करेक्ट आन्सर काय आहे? आपलं करेक्ट आन्सर आहे 60 मिनिट्स. डिसइंटिग्रेशन टाइम फॉर शुगर कोटेड टॅबलेट इज 60 मिनिट्स. आपण एक्सप्लेनेशन पाहूया. एक्सप्लेनेशनमध्ये पहा काय सांगितलंय की बिहाइंड द काय लॉजिक आहे याच्या मागं की अकॉर्डिंग टू द IP अँड BP, इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया, शुगर कोट डिझॉल्व्ह होण्यासाठी किंवा शुगर कोट डिसइंटिग्रेट होण्यासाठी किती वेळ लागतोय? तर 60 मिनिटांचा वेळ लागतोय. अनकोटेड टॅबलेट असेल तर 15 मिनिट्स लागतात आणि फिल्म कोटेड टॅबलेट असेल तर 30 मिनिटाचा वेळ आपल्याला लागतो. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे
सिलेक्ट द नेझल डिकंजेस्टंट फ्रॉम द फॉलोविंग ड्रग्स. खालून हे जे काही ड्रग्ज दिलेले आहेत या ड्रग्जपैकी आपल्याला डिकंजेस्टंट कोणता ड्रग्ज आहे हे शोधायचं आहे. आता आपण याचा अर्थ म्हणून समजावून घेऊया. डिकंजेस्टंट म्हणजे काय की स्टफी नोज, त्याला आपण काय सिंपल भाषेमध्ये काय सांगू शकतो, स्टफी नोज. स्टफी नोज म्हणजे काय, असं पॅक बंद नाक, त्याला आपण काय म्हणणार, स्टफी नोज. मग ॲज डिकंजेस्टंट म्हणून कोणता ड्रग काम करणार किंवा स्टफी नोजसाठी कोणता ड्रग काम करणार, तर आपण एक एक ऑप्शन इलिमिनेट करूया. यात एक डिकंजेस्टंट आहे त्यामुळे हे ऑप्शन काय झालं, इलिमिनेट झालं. ऑल अबाऊ एकच डिकंजेस्टंट आहे त्यामुळे ऑल अबाऊ हे ऑप्शन काय झालं, इलिमिनेट झालं. आता हे ॲट्रोपिन एक ऑप्शन आहे. मग ॲट्रोपिन काय आहे तर मित्रांनो, ॲट्रोपिन हा अँटीकोलर्जेनिक म्हणून ॲक्ट होणार आहे. ॲट्रोपिन काय काम करणार आहे, अँटीकोलर्जेनिक म्हणून हा ड्रग काय झाला, हा ड्रग पण इलिमिनेट झाला. ॲट्रोपिन अँटीकोलर्जेनिक म्हणून काम करणारे. आता अँटीकोलर्जेनिक म्हणजे काय तर हा ड्रग काय करणार आहे, हा ड्रग जो आहे हा एक न्यूरोट्रान्समीटर आहे. न्यूरोट्रान्समीटर मध्ये काय करणार, हा ACH ॲसिटिल कोलिनचं जी काही ॲक्शन आहे ती कमी करणार. त्यामुळे हा ड्रग काय झाला, इलिमिनेट झाला. त्यानंतर थिओफायलिन ऑल्सो इलिमिनेट बिकॉज ऑफ थिओफायलिन इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा अँड COPD. अस्थमा आणि COPDच्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय वापरतो, हा थिओफायलिन नावाचा ड्रग वापरतो. त्यामुळे थिओफायलिन पण काय झाला मित्रांनो, एलिमिनेट झाला. मग शिल्लक काय राहिले ऑप्शन, फिनिल्फिनिरिन इज द करेक्ट आन्सर. फिनिल्फिनिरिन इज द करेक्ट आन्सर. मग हे काय काम करतंय तर हे काय काम करतंय तर डिकंजेस्टंट म्हणून काम करतंय अँड इट ॲक्ट्स ॲज अ अल्फा-1 अगोनिस्ट. हा काय करतोय, अल्फा-1 अगोनिस्ट म्हणून काम करतोय. अँड बिकॉज ऑफ अल्फा-1 अगोनिस्ट झाल्याच्या नंतर स्वेलिंग कमी होते. काय होते मित्रांनो, स्वेलिंग कमी होते, डिक्रीज द स्वेलिंग. आणि स्वेलिंग कमी झाल्यामुळे कंजेशन कमी होतं. कंजेशन काय होतं, कमी होतं. दॅट्स वाय फिनिल्फिनिरिन ॲक्ट्स ॲज अ डिकंजेस्टंट. हा काय म्हणून काम करल, डिकंजेस्टंट म्हणून काम करल. हा होता आपला थर्ड क्वेश्चन. त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया आपण. काय सांगितले त्यांनी, करेक्ट आन्सर सांगितलंय, फिनिल्फिनिरिन इज द ॲक्ट्स ॲज अ डिकंजेस्टंट म्हणून तो ॲक्ट्स होणार आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, इट इज अ सिलेक्टिव्ह अल्फा-1 ॲड्रेजेनिक म्हणून काय, ॲड्रेजेनिक अगोनिस्ट म्हणून काय करणार आहे, तो काम करणार आहे. अल्फा-1 ॲड्रेजेनिक अगोनिस्ट म्हणून काम करणार आहे. आणि इट ॲक्ट्स ॲज अ अल्फा-1 अगोनिस्ट बिकॉज ऑफ इट डिक्रीज द नेझल कंजेस्टंट किंवा स्वेलिंग कमी करतो. आणि स्वेलिंग कमी झाल्याच्या नंतर काय होते, जे काही स्टफी नोज आहे ते फ्री होऊन जातं. दॅट्स वाय इट ॲक्ट्स ॲज अ डिकंजेस्टंट म्हणून तो काय काम करणार आहे, डिकंजेस्टंट म्हणून काम करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती, तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन स्टराईल डोसेज फॉर्म. काय विचारले आपल्याला, खालील दिलेल्यापैकी नॉन स्टराईल डोसेज फॉर्म कोणता आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. आपल्याला माहिती पाहिजे की व्हॉट डू मीन बाय स्टराईल डोसेज फॉर्म किंवा स्टराईल म्हणजे काय, स्टेरिलायझेशन म्हणजे काय. स्टेरिलायझेशन म्हणजे काय, फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम, फ्री फ्रॉम ऑल टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, फ्री फ्रॉम ऑल टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याला काय म्हणणार मित्रांनो आपण, त्याला म्हणणार आपण स्टराईल किंवा स्टेरिलायझेशन. मग असा कोणता डोसेज फॉर्म आहे जो कसा आहे, जो की नॉन स्टराईल आहे. मग आपण एक एक ऑप्शन इलिमिनेट करूया. यातला एक डोसेज फॉर्म हा नॉन स्टराईल आहे त्यामुळे शेवटचा ऑप्शन इलिमिनेट झाला, नॉन ऑफ अबाऊ हा ऑप्शन इलिमिनेट झाला. त्यानंतर सबक्युटेनस इंजेक्शन हा काय आहे, हा स्टराईल डोसेज फॉर्म आहे मित्रांनो, स्टराईल डोसेज फॉर्म. बिकॉज ऑफ हा काय काय करणार आहे आपण, पॅरेंटल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, पॅरेंटल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनने ॲडमिनिस्टर करणार आहोत. दॅट्स वाय हा काय आहे, हा स्टराईल डोसेज फॉर्म आहे. त्यानंतर म्हणजे हे ऑप्शन काय आपल्याला विचारलंय, काय नॉन स्टराईल विचारलंय, त्यामुळे हे ऑप्शन पण काय झाले, इलिमिनेट झाले. त्यानंतर आय ऑइंटमेंट यूज फॉर टू वॉश द आईज,
म्हणजे हा पण काय आहे, ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन आहे, ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन आहे आणि हे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन असल्या कारणाने हे पण काय आहे, स्टराईल आहे. त्यामुळे हा पण काय झाला, हा ऑप्शन पण एलिमिनेट झाला. एक ऑप्शन उरला तो म्हणजे एरोझोल्स. एरोझोल्स इज द नॉन स्टराईल डोसेज फॉर्म. एरोझोल्स काय आहे, नॉन स्टराईल डोसेज फॉर्म आहे. मग आपण पाहूया एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगितलंय त्यांनी. करेक्ट आन्सर काय सांगितलंय, एरोझोल्स बिकॉज ऑफ आय ऑइंटमेंट अँड सबक्युटेनियस इंजेक्शन आर द स्टराईल डोसेज फॉर्म. हे दोनही इंजेक्शन कसे आहेत, स्टराईल दोनही डोसेज फॉर्म कसे आहेत, स्टराईल डोसेज फॉर्म आहेत. फक्त एरोझोल काय आहे, हा एरोझोल नॉन स्टराईल डोसेज फॉर्म आहे. बिकॉज ऑफ हा काय करणार आपण, टॉपिकल किंवा इनहेलेशन. एरोझोल्स प्रोड्यूस हायली क्लीन कंडिशन्स बट दे आर नॉट नॉन स्टराईल. म्हणजे ते हायली क्लीन कंडिशन मध्ये आपण यूज करतो, बट दे आर नॉन स्टराईल. ते कसे आहेत, नॉन स्टराईल्स आहेत. मग एरोझोल आपलं आन्सर होतं एरोझोल्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डार्सीज लॉ इज रिलेटेड टू. डार्सीज लॉ कशाच्या रिलेटेड आहे हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. मग आता हा डार्सीज लॉ किंवा यालाच काय म्हटलंय मित्रांनो, डार्सीज इक्वेशन. यालाच काय म्हटलंय मित्रांनो, डार्सीज इक्वेशन. डार्सीज इक्वेशन असं पण आपण त्याला म्हणू शकतो. मग हा जो काही डार्सीज इक्वेशन आहे, हा डार्सीज इक्वेशन काय सांगतो, तर हा सांगतो रेट ऑफ फिल्ट्रेशन. रेट ऑफ फिल्ट्रेशन. डार्सीज इक्वेशन कशासाठी एक्सप्लेन करतो, तर रेट ऑफ फिल्ट्रेशन. आता रेट ऑफ फिल्ट्रेशन म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ फिल्ट्रेट रिचेस इन टू द बिकर. खाली आपल्या बिकरमध्ये म्हणजे फिल्टर मीडिया पास करून बिकरमध्ये किती अमाऊंट जमा झालाय त्याला म्हणतो आपण रेट ऑफ फिल्ट्रेशन. मग हा रेट ऑफ फिल्ट्रेशन कोण डिनोट करतोय, डार्सीज इक्वेशन काय एक्सप्लेन करतोय, तर डार्सीज इक्वेशन रेट ऑफ फिल्ट्रेशन एक्सप्लेन करतोय. आणि जो की इक्वेशन मध्ये व्ही किंवा dv बाय dt असा सांगितलेला आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की डार्सीज इक्वेशन काय आहे, तर डार्सीज इक्वेशन फॉर द फिल्ट्रेशन, फिल्ट्रेशन साठी आहे. आता हा पण dv बाय dt म्हणजे v म्हणजेच काय, रेट ऑफ फिल्ट्रेशन, किंवा dv बाय dt म्हणजे पण काय, रेट ऑफ फिल्ट्रेशन, इक्वल टू काय इक्वेशन सांगितले त्यांनी आपल्याला, k इज द कॉन्स्टंट. त्यानंतर ए फॉर एरिया आणि डेल्टा पी इज द प्रेशर ग्रेडियंट अपॉन इटा यल. हे काय आहे, पूर्ण डार्सीज इक्वेशन आहे किंवा हा पूर्ण डार्सीज लॉ आहे, हा लॉ आहे. मग व्ही मध्ये काय सांगितलंय त्यांनी, व्ही मध्ये सांगितलंय रेट ऑफ फिल्ट्रेशन. देन के इज द कॉन्स्टंट. त्यानंतर ए काय आहे मित्रांनो, हा एरिया आहे. एरिया कशाचा, एरिया ऑफ फिल्टर मीडियाचा एरिया. म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल आपण चहा बनवलाय, चहा आपल्याला काय करायचा आहे, गाळायचा आहे. मग तो गाळत असताना आपण काय केलंय, खूप चहा जर बनवला आणि जी चाळणी आहे ती छोटी घेतली तर काय होईल, आपल्याला टाइम लागल. का की चाळणीची साईज, चाळणीचा एरिया कमी आहे. मग जर चाळणी मोठी घेतली तर कमी वेळ लागल. म्हणजेच काय, ए फॉर एरिया. एरिया कशाचा, फिल्टर मीडियाचा एरिया. फिल्टर मीडियाचा एरिया जेवढा मोठा तेवढा रेट ऑफ फिल्ट्रेशन जास्त. फिल्टर मीडियाचा एरिया जेवढा जास्त तेवढा रेट ऑफ फिल्ट्रेशन जास्त. त्यानंतर डेल्टा पी काय आहे, तर प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय, डेल्टा पी. आता प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय, की काय केलंय, चहा बनवलाय आणि अचानक 4 पाहुण्यांचा चहा बनवला होता, 5वा पाहुणा आलाय आणि त्याला काय होतं, चहा कमी पडतो. अशा वेळेस आपल्या घरचे काय करतात, जी काही चहा पावडर आहे पूर्ण घेतात आणि त्याला प्रेस करतात आणि त्यामधून थोडासा चहा येतो, बरोबर आहे. काय केलं, प्रेस केलं, प्रेशर अप्लाय केला. काय केला, प्रेशर अप्लाय केला. म्हणजे तो काय झाला, प्रेशर ग्रेडियंट झाला. म्हणजे प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय मित्रांनो, प्रेशर ग्रेडियंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. म्हणजे जेवढा प्रेशर ग्रेडियंट जास्त तेवढा रेट ऑफ फिल्ट्रेशन जास्त. आणि त्यानंतर इटा डिनोट व्हिस्कॉसिटी.
इटा काय डिनोट करते मित्रांनो? विस्कॉसिटी डिनोट करते. विस्कॉसिटी म्हणजे काय? विस्कॉसिटी म्हणजे काय? तर रेजिस्टन्स टू द फ्लो करण्याला रेजिस्टन्स, त्याला म्हणतो आपण विस्कॉसिटी. मग हा विस्कॉसिटी कोण क्रिएट करणार आहे? तर विस्कॉसिटी क्रिएट होणार आहे ती म्हणजे फिल्टर केकमुळे तयार झालेला फिल्टर केक तो काय करणार आहे? विस्कॉसिटी क्रिएट करणार आहे किंवा रेजिस्टन्स क्रिएट करणार आहे. त्यानंतर किंवा थिकनेस किती आहे लिक्विडची, मीडियमची थिकनेस किती आहे, दॅट इज ऑल्सो अफेक्ट ऑन रेट ऑफ फिल्ट्रेशन. म्हणजेच काय की वॉटर घेतलं आणि हनी घेतलं, वॉटरला फिल्टर व्हायला किती वेळ लागेल? काही मिनिट लागतील, काही सेकंद लागतील. पण कम्पेअर टू हनीला जर आपण फिल्टर करायचं ठरवलं तर काय होईल? खूप जास्त वेळ लागेल. म्हणजेच काय? विस्कॉसिटी जर जास्त असेल तर रेट ऑफ फिल्ट्रेशन काय होतो? कमी होतो. म्हणजेच काय? इटा इज द इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. आता लेंथ ऑफ फिल्टर मीडियाची लेंथ किती आहे? समजा हे काय आहे? हे फनेल आहे, हे फनेल आहे. एवढी जर लेंथ असेल, एवढी कमी लेंथ असेल तर पटकन फिल्ट्रेशन आपल्या बिकरमध्ये येईल. आणि हीच जर लेंथ काय केली आपण? वाढवली, खूप जास्त वाढवली. हीच जर लेंथ काय केली आपण? खूप जास्त जर वाढवली तर काय होईल मित्रांनो? मला सांगा. ही लेंथ जर वाढवली तर काय होईल? जेवढी लेंथ तेवढा फ्लो वाढेल आणि त्यामुळे फिल्ट्रेशन होण्याला टाइम लागेल. मग दॅट्स वाय इथं आपण सिम्पली सांगू शकतो की हे जे काही वरचे जे आहेत दीज आर, हे जे सगळे वरचे जे आहेत हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. कशाला? रेट ऑफ फिल्ट्रेशनला डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. दीज आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. आणि खालचे जे आहेत दीज आर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ फिल्ट्रेशन. आणि हे कोण सांगतं? हे सांगतं डार्सीज लॉ रिलेटेड टू द फिल्ट्रेशन. मग कशाच्या रिलेटेड आहे? फिल्ट्रेशनच्या रिलेटेड आहे. मग आपण पाहूया काय सांगितलंय. आपलं करेक्ट आन्सर सांगितलंय त्यांनी फिल्ट्रेशन. आणि इथं त्यांनी काय दिलंय मित्रांनो? व्ही, याला आपण dV/dt रेट ऑफ फिल्ट्रेशन म्हणू शकतो. KA∆P इटा L हा रेट ऑफ फिल्ट्रेशनचा लॉ त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर आमच्या या वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर PDK अकॅडमिक ॲप डाउनलोड करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, अन अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कलर ऑन द सरफेस ऑफ कलर टॅबलेट. कलर टॅबलेटवरती जर कलरचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन झालं तर त्याला आपण काय म्हणतो हे त्यांनी विचारलेलं आहे. आता हे काय आहे मित्रांनो? तर हे आहे डिफेक्ट्स ऑफ टॅबलेट. हे काय आहेत? टॅबलेटचे डिफेक्ट्स आहेत. मग हे आपल्याला डिस्कस करायचे. मग कॅपिंग इज ऑल्सो डिफेक्ट्स ऑफ टॅबलेट. कॅपिंग पण काय आहे? टॅबलेटचा डिफेक्ट्स आहे. त्यानंतर पिकिंग पण टॅबलेटचा डिफेक्ट्स आहे. त्यानंतर मोटलिंग पण टॅबलेटचा डिफेक्ट आहे. म्हणून काय झालं? हा ऑप्शन कमी झाला. ठीक आहे. आता कॅपिंग म्हणजे काय? तर कॅपिंग म्हणजे काय मित्रांनो? आफ्टर कंप्रेशनच्या नंतर काय होतं? टॉप आणि बॉटम सेपरेट होतात. टॅबलेटचा जो काही टॉप आणि बॉटम आहे ते टॉप आणि बॉटम काय होतात? सेपरेट होतात. आणि जर ते टॉप आणि बॉटम सेपरेट झाले तर त्या डिफेक्टला म्हणतो आपण कॅपिंग. कॅपिंग म्हणजे काय मित्रांनो? आफ्टर कंप्रेशन केल्याच्या नंतर पण टॅबलेटचा टॉप आणि बॉटम जर सेपरेट झाला तर त्या डिफेक्टला म्हणतो आपण कॅपिंग. त्यानंतर पिकिंग काय आहे मित्रांनो? तर पिकिंग म्हणजे काय की द अमाऊंट ऑफ मटेरियल टॅबलेटचं काही थोडंसं मटेरियल टॅबलेट पंचला स्टिक होतंय. टॅबलेट पंचला काय होतंय? चिकटलेलं राहतंय. तर त्याला काय म्हणणार आपण? चिटकून राहतंय तर त्याला म्हणणार आपण पिकिंग डिफेक्ट ऑफ टॅबलेट पिकिंग. म्हणजे काय होतंय? टॅबलेटचं मटेरियल थोडंसं टॅबलेट पंचला चिकटलेला राहतो, त्याला म्हणणार आपण पिकिंग. आणि मोटलिंग म्हणजे काय मित्रांनो? तर मोटलिंग म्हणजे काय? अन अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कलरचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे कुठं फेंट झाली, कुठं डार्क कलर झालाय, असं जर झालं तर त्याला म्हणणार आपण मोटलिंग. दॅट्स वाय मोटलिंग इज द करेक्ट ऑप्शन. सी काय आहे मित्रांनो? करेक्ट ऑप्शन आहे. काय एक्सप्लेनेशन सांगितलंय? सी काय सांगितलंय त्यांनी? सी करेक्ट ऑप्शन सांगितलाय. आणि एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगितलंय? कॅपिंग मध्ये सेपरेशन ऑफ टॉप अँड बॉटम, त्याला काय म्हणणार आपण? कॅपिंग. पिकिंग मध्ये काय सांगितलंय? टॅबलेट मटेरियल स्टिक कुठं होतंय? पंचला. टॅबलेट पंचला मटेरियल जर स्टिक झालं तर त्याला आपण
पिकिंग म्हणणार आणि मोटलिंग म्हणजे काय, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कलर. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, क्रीम्स आर, क्रीम कशा आहेत किंवा क्रीमचं नेचर कसं आहे. त्यांनी ऑप्शन सांगितलेत, इमल्शन, सस्पेन्शन, ऑइंटमेंट आणि पेस्ट. या पद्धतीने त्यांनी विचारले. आता क्रीम आपल्याला माहिती आहे हा काय आहे, सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आहे, एक्सटर्नल सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आहे. त्यामुळे पेस्ट हा ऑप्शन इलिमिनेट झाला कारण तो पण सेम कॅटेगरीत येतोय. ऑइंटमेंट हा पण ऑप्शन इलिमिनेट झाला कारण तो पण सेम कॅटेगरीत येतोय. बोथ आर हे दोन्ही पण काय आहेत, एक्सटर्नल सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आहेत. सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आहेत. त्यामुळे हे दोनही ऑप्शन काय झाले, एलिमिनेट झाले. त्यानंतर सस्पेन्शन हा एक ऑप्शन राहिलाय. सस्पेन्शन मध्ये आपण पाहिलंय की हा काय आहे, हा बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे. दिस इज द बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. बट यात काय आहेत, दोन फेज आहेत, डिस्पर्स फेज आणि कंटिन्युअस फेज. यात आहे दोन फेज, डिस्पर्स फेज आणि कंटिन्युअस फेज. पण मित्रांनो ही जी काही डिस्पर्स फेज आहे ती आहे सॉलिड मध्ये आणि कंटिन्युअस फेज आहे ती आहे लिक्विड मध्ये. त्यामुळे हा ऑप्शन पण काय झाला, इलिमिनेट झाला. आणि करेक्ट आन्सर इज द इमल्शन. क्रीम्स आर इमल्शन. क्रीम्स या कशाचा प्रकार असू शकतात, इमल्शनचा. म्हणजेच O/W किंवा ऑइल इन वॉटर किंवा वॉटर इन ऑइल टाईपच्या इमल्शन क्रीम्स असू शकतात. हे काय आहेत, दीज आर द टाइप्स ऑफ इमल्शन. हे इमल्शनचे टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ इमल्शन. इमल्शन दोन टाइप्सचे असू शकतात, वॉटर इन ऑइल अँड ऑइल इन वॉटर. आणि आपल्या क्रीम पण दोन प्रकारच्या असू शकतात. ऑइल इन वॉटर टाइप ऑफ इमल्शन प्रकारची पण क्रीम असू शकते किंवा वॉटर इन ऑइल टाइपची पण क्रीम असू शकते. दॅट्स वाय आवर करेक्ट आन्सर इज द इमल्शन. मग आपण इथे एक्सप्लेनेशन मध्ये पाहूया की काय सांगितलंय, क्रीम्स आर विस्कस लिक्विड, सेमी सॉलिड अँड इमल्शन. काय आहेत त्या, इमल्शन देखील आहेत, ज्या की आपल्या ऑइल इन वॉटर टाइप किंवा वॉटर इन ऑइल टाइपच्या पण असू शकतात. त्या दोन्ही टाइपच्या असू शकतात. सस्पेन्शन का नाहीये, सॉलिड पार्टिकल्स असतात. ऑइंटमेंट काय आहे, तर ऑइंटमेंट हा एक्सटर्नल सेमी सॉलिड डोसेज फॉर्म आहे. त्यामुळे इमल्शन इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ एक्सटर्नल बल्क सॉलिड. एक्सटर्नल बल्क सॉलिडचे एक्झाम्पल कोणते हे आपल्याला इथं सांगायचं आहे मित्रांनो. ऑल अबाऊ एक्सटर्नल बल्क सॉलिडचे ऑप्शन आहेत. हे सगळेच एक्सटर्नल बल्क सॉलिडचे ऑप्शन आहेत का, तर नाही मित्रांनो. हे त्यामुळे हा ऑप्शन काय झाला, एलिमिनेट झाला. आता फाईन पावडर काय आहे मित्रांनो, तर फाईन पावडर हा इंटरनल बल्क सॉलिडचा एक्झाम्पल आहे. आपण पाहू क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म मेनली 3 क्लासमध्ये, तसंच 4 क्लासमध्ये पडतात, पण मेनली 3 क्लासमध्ये सॉलिड, लिक्विड आणि सेमी सॉलिडमध्ये सांगितलंय. सॉलिडला काय केलंय त्यांनी मित्रांनो, सॉलिड डोसेज फॉर्मला 2 क्लासमध्ये क्लासिफाय केलंय, युनिट आणि बल्क. युनिट म्हणजे काय आणि बल्क म्हणजे काय. युनिट म्हणजे जे काउंटेबल आहे, जे मोजता येतात, 1 2 3 4 असे मोजता येतात, त्यांना युनिट म्हणतो. बल्क म्हणजे काय, जे मोजू शकत नाही त्यांना आपण बल्क म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल टॅबलेट आपण मोजू शकतो, कॅप्सूल आपण मोजू शकतो, 1 कॅप्सूल खाल्ली, 2 कॅप्सूल खाल्ल्या, 3 कॅप्सूल खाल्ल्या, मोजू शकतो. असं मोजू शकतो का 1 पावडर खाल्लं, 2 पावडर खाल्लं, नाही. त्यामुळे बल्क म्हणजे काय, जे काउंटेबल नाही. मग याचे 2 पुन्हा क्लास केलेत त्यांनी. इंटरनल याचा मिनिंग घ्यायचा, इनसाइड द बॉडी म्हणजे काय, बॉडीच्या आतमध्ये आपण काय केलंय, त्याला ऍडमिनिस्टर केलंय. एक्सटर्नल म्हणजे काय, की आउटसाइड द बॉडी म्हणजे काय केलं मित्रांनो, बॉडीच्या आउटसाइडला आपण त्याला ऍडमिनिस्टर केलंय. मग याचे एक्झाम्पल आहेत ग्रॅन्युल्स, इफरवसंट ग्रॅन्युल्स आणि फाईन पावडर हे त्याचे एक्झाम्पल आहे. मग दॅट्स वाय फाईन पावडर काय झाला, कॅन्सल झाला, कारण तो काय आहे, इंटरनल बल्क सॉलिड आहे. आपल्याला काय विचारलाय मित्रांनो, आपल्याला विचारलाय एक्सटर्नल. मग एक्सटर्नल मध्ये एक्झाम्पल येतात डेंटिफ्रायझेस, स्नूप्स, डस्टिंग पावडर. दीज आर द एक्सटर्नल एक्झाम्पल. मग दॅट्स वाय
डस्टिंग पावडर काय येईल आपलं करेक्ट आन्सर येईल. इथं उत्तर इथं एक्झाम्पलमध्ये काय येतात डेंटिफ्रायझेस किंवा टूथ पावडर, त्यानंतर डस्टिंग पावडर, त्यानंतर स्नूप्स, इन्सपुलेशन्स हे त्याचे एक्झाम्पल आहे. अँड दॅट्स वाय इट इज आवर करेक्ट आन्सर. मग आपण पाहूया एक्सप्लेनेशनमध्ये त्यांनी काय करेक्ट आन्सर दिलंय. डस्टिंग पावडर इज द करेक्ट आन्सर आणि हा काय आहे बल्क सॉलिड डोसेज फॉर्म आहे जो की काय करतो आपण डस्टिंग पावडर अप्लाय लोकली ऑन स्किनवरती अप्लाय करतो. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द डस्टिंग पावडर. आता कॅचेस काय आहेत, कॅचेस आर द सॉलिड डोसेज फॉर्म मेंट फॉर इंटरनल यूजसाठी आपण करतो. साधारणतः या शेपमध्ये ते डोसेज फॉर्म असतात. यामध्ये काय केलं जातो ड्रग पॅक केला जातो आणि याला काय म्हणतो आपण कॅचेस म्हणतो, जे की आता मार्केटमध्ये एवढे अवेलेबल नाही आहेत. त्यानंतर फाईन पावडर म्हणजे काय की ऑल पार्टिकल पास थ्रू सिव नंबर 60 अँड नॉट मोर दॅन 40% पार्टिकल पास थ्रू सिव नंबर 85, त्याला म्हणतो आपण फाईन पावडर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच डाय इज यूज टू आयडेंटिफाय टाइप ऑफ इमल्शन. इथं काय ओळखायचं आपल्याला की खालील दिलेली कोणती डाय टाइप ऑफ इमल्शन आयडेंटिफाय करण्यासाठी वापरली जाते. आता इमल्शन काय आहे हे माहिती आपल्याला. बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहे. याचे दोन टाइप्स पडतात. टाइप्स किती पडतात, टाइप्स 2 पडतात. कोणकोणते पडतात, वॉटर इन ऑइल टाइप ऑफ इमल्शन आणि ऑइल इन वॉटर टाइप ऑफ इमल्शन. हे दोन टाइप्स पडतात इमल्शनचे आणि हे दोन टाइप ओळखण्यासाठी त्यांनी 4 आयडेंटिफिकेशन टेस्ट दिल्यात. आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर इमल्शनचा टाइप ओळखण्यासाठी त्यांनी 4 टेस्ट सांगितल्यात. त्यातली पहिली टेस्ट आहे डाय टेस्ट. दुसरी टेस्ट आहे डायल्यूशन टेस्ट. थर्ड टेस्ट आहे कंडक्टिव्हिटी टेस्ट आणि चौथी टेस्ट आहे फ्लोरोसन्स टेस्ट. या 4 टेस्टच्या माध्यमातून आपण काय करतो की टाइप ऑफ इमल्शन आयडेंटिफाय करतो. आणि यामध्ये डाय टेस्टसाठी यूज केलं जातं स्क्लॅटर रेड डाय. काय यूज केली जाते मित्रांनो, स्क्लॅटर रेड डाय ही यूज केली जाते. काय केली जाते, स्क्लॅटर रेड डाय ही यूज केली जाते. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द स्क्लॅटर रेड डाय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, द 4th एडिशन ऑफ फार्माकोपिया ऑफ इंडिया वॉज पब्लिश इन. IPचं 4th एडिशन कोणत्या इयरमध्ये पब्लिश झालं हे आपल्याला सांगायचं आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो IPचे आतापर्यंत 8 एडिशन पब्लिश झालेत. किती एडिशन पब्लिश झालेत, 8 एडिशन पब्लिश झालेत. आपल्याला माहिती आहे की फर्स्ट एडिशन इन 1955 पहिलं एडिशन 1955 मध्ये पब्लिश झालंय. त्यानंतर सेकंड एडिशन इन 1966 मध्ये पब्लिश झालंय. त्यानंतर थर्ड एडिशन इन 1985 मध्ये थर्ड एडिशन पब्लिश झालंय. फोर्थ एडिशन पब्लिश इन 1996 मध्ये फोर्थ एडिशन पब्लिश झालंय. फिफ्थ एडिशन इन 2007, 6, 2010, then 7, 2014 आणि 8, 2018 मध्ये पब्लिश झालंय. मग आपलं करेक्ट आन्सर काय आहे, फोर्थ एडिशन. फोर्थ एडिशन कधी पब्लिश झालंय, यामध्ये कुठे सी ऑप्शन 1996. ही सिरियल लक्षात ठेवा. फर्स्ट 1995, 1996, 1985, 1996, 2007, 10, 14 आणि 18 या पद्धतीने 8 काय झालेत आपल्या IPचे एडिशन पब्लिश झालेले आहेत. आपण पाहूया काय सांगितलंय. करेक्ट आन्सर इज द सी. सी इज द करेक्ट आन्सर. इथं पण सांगितलंय त्या पहा. फर्स्ट एडिशन कधी पब्लिश झालंय 1955, सेकंड 66, थर्ड 85, चौथा झालाय पब्लिश 1996 आणि फिफ्थ एडिशन कधी झालंय मित्रांनो 2007, त्यानंतर 6, 10, त्यानंतर
7 14 आणि 8 कधी पब्लिश झालं मित्रांनो 2018 मध्ये पब्लिश झालेलं आहे. अँड दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द 1996 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे मित्रांनो, हा होता आजचा सेशन आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.